आज आपण अशा एका सणाबद्दल बोलणार आहोत ज्याची सुरुवात एका अत्यंत कडू आणि तुरट चवीने होते. हो, आणि ज्याचा शेवट अगदी बरोबर आहे. ज्याचा शेवट हजारो लोकांच्या डोळे दिपवणाऱ्या रस्त्यावरच्या भव्य बुलेट रॅलीने आणि ढोल ताशांच्या दणदणाटात होतो. होय, आपण गुढीपाडव्याबद्दल बोलत आहोत. पण एक मिनिट थांबा. जर कोणाला वाटत असेल की ही चर्चा फक्त एक नवीन वर्षाची शुभेच्छा देण्यापुरती मर्यादित आहे, तर तसं अजिबात नाहीये. नक्कीच नाही. माझ्यासमोर ना पर्यटन विभागाचे काही अहवाल आहेत, अनेक ऐतिहासिक नोंदी आहेत आणि भारतीय खाद्यसंस्कृतीवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे लेख आहेत. बरं. आणि जेव्हा मी हे सगळं एकत्र वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ज्याला केवळ एक सण मानतो ते प्रत्यक्षात एका अत्यंत प्रगत अशा सायंटिफिक ब्लूप्रिंटचं उदाहरण आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजचं आपलं हे जे सखोल विश्लेषण आहे ना, ते याच ब्लूप्रिंटचा शोध घेणार आहे. आपण पाहणार आहोत की हा सण केवळ कॅलेंडर बदलण्याचा दिवस नसून त्यामागे दडलेले अचूक खगोलशास्त्र काय आहे, प्राचीन काळातील खरीखुरी झिरो वेस्ट खाद्यसंस्कृती कशी होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या धावपळीच्या जगात मानवी भावनांचे संतुलन राखणारे त्याचे तत्वज्ञान काय आहे. होय. तर ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. आणि याची सुरुवात ना आपण निसर्गाच्या एका अत्यंत सुंदर आणि अचूक चक्रापासून केली पाहिजे. अच्छा. म्हणजे बघा, गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. खगोलशास्त्रीयदृष्ट्या हा तो काय आहे जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होते. आपण जर निसर्गाकडे पाहिलं तर झाडं आपली जुनी पानं गाळून टाकतात आणि त्यांना नवी पालवी फुटायला लागलेली असते. हो, सगळीकडे एक प्रकारची नवनिर्मिती सुरू असते ना. अगदी. आणि शेतकरी वर्गासाठी तर हा काळ रबी हंगामाच्या समाप्तीचा आणि घरात नवीन पीक येण्याचा असतो. बरं. त्यामुळे कसं आहे ना, हा दिवस कोणीतरी एका बंद खोलीत बसून ठरवलेला नाहीये, तर तो निसर्गाच्या स्वतःच्या नवनिर्मितीच्या लयीसोबत मानवी जीवनाची लय जुळवून घेण्याचा एक प्रयत्न आहे. हो, एक अत्यंत जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. क्या बात आहे. आणि या लयीचे सर्वात दृश्य आणि ठळक प्रतीक म्हणजे आतली गुढी. मी जेव्हा गुढी उभारण्याच्या प्रक्रियेबद्दल वाचत होते ना, तेव्हा तिची रचना खरोखरच थक्क करणारी वाटली मला. म्हणजे ती फक्त एक काठी आणि त्याला बांधलेलं कापड नाहीये. मुळीच नाही. त्यामागे एक शास्त्र आहे. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. 4 ते 5 फुटांची एक स्वच्छ बांबूची काठी घेतली जाते. आणि बांबूच का? बरोबर. कारण तो लवचिक असतो पण तुटत नाही. बरोबर. जो मानवी जीवनाचा कणा किंवा एक आधारस्तंभ दर्शवतो. अगदी. आणि त्यावर एक चमकदार रेशमी वस्त्र बांधले जाते, बहुधा हिरवे, पिवळे किंवा लाल रंगाचे. हे रंग समृद्धी आणि नव्या ऊर्जेचे प्रतीक आहेत. त्यानंतर त्याला कडुलिंब आणि आंब्याची पाने लावली जातात, जी आरोग्यासाठी आहेत. मग येते साखरेची गाठी, जी गोडव्याचे प्रतीक आहे. आणि सर्वात वर असतो तो उलटा तांब्या किंवा पित्तळी कलश. जेव्हा मी ती बांबूची काठी आणि त्यावरचा तो उलटा धातूचा तांब्या पाहते ना, तेव्हा मला ते आपल्या जुन्या काळच्या टीव्हीच्या अँटेनासारखेच वाटते. अरे वा, तुम्ही अगदी योग्य शब्द पकडलात. खरंच? हो ना. तो एका प्रकारचा आध्यात्मिक अँटेना म्हणूनच काम करतो. अच्छा. आणि जसा अँटेना हवेतील सिग्नल्स पकडतो, तसाच हा तांब्या सूर्योदयाच्या वेळे वातावरणातील काही विशिष्ट लहरी खेचून घेतो. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याला प्रजापती लहरी असं म्हटलं आहे. एक मिनिट, थांबा. इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचे आहे. हो, बोला. हे प्रजापती लहरे म्हणजे नेमकं काय? आणि एक साधा तांब्या जो आपण रोजच्या जीवनात पाणी पिण्यासाठी वापरतो, तो ह्या लहरी कशा काय खेचून घेऊ शकतो? म्हणजे हे थोडे जास्तच चमत्कारिक आणि अंधश्रद्धेकडे झुकणारे वाटत नाहीये का? मला यामागचं विज्ञान खरोखर समजून घ्यायला आवडेल. तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे, पण यात कोणताही चमत्कार नाहीये. हे पूर्णपणे भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आहे. अच्छा, कसं काय? आता बघा, वसंत संपाताच्या काळात, म्हणजे जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात आणि सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तेव्हा पृथ्वीच्या कललेल्या आसावर सूर्याची किरणे एका विशिष्ट कोनातून पडतात. या काळात पहाटेच्या सूर्यकिरणांमध्ये एक विशिष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी असते. ओके. आता तांब्याकडे येऊया. तांबा हा तांबे किंवा पितळ या धातूंचा बनलेला असतो. विज्ञानानुसार हे धातू उष्णता आणि ऊर्जेचे अतिशय उत्तम वाहक म्हणजेच गुड कंडक्टर्स आहेत. हो, हे तर आपण शाळेत शिकलोय. अगदी.
मग जेव्हा हा धातूचा कलश गुढीच्या सर्वात वर उलटा ठेवला जातो तेव्हा तो सूर्याच्या पहिल्या किरणांमधील ती ऊर्जा स्वतःत सामावून घेतो आणि ती ऊर्जा जमिनीच्या दिशेने म्हणजेच आपल्या घराच्या दिशेने प्रवाहित करतो. अरे बापरे. हो, तो एक प्रकारचा ऊर्जा साठवणारा आणि परावर्तित करणारा घुमटच बनतो. हे खरोखरच अफाट आहे आणि म्हणूनच बहुधा ती गुढी सूर्योदयाच्या वेळीच उभारण्याचा इतका आग्रह असतो, नाही का? अगदी 100%. पण माझ्या वाचनात आणखी एक गोष्ट आली. गुढी नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूलाच का उभारली जाते, डाव्या बाजूला का नाही? यामागेही एक विशिष्ट वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद आहे. अच्छा. भारतीय तत्वज्ञानात आणि योगामध्ये उजवी बाजू ही पिंगळा नाडी किंवा सूर्यनाडी मानली जाते. उजवी बाजू ही आत्म्याच्या सक्रिय अवस्थेचे, प्रखरतेचे आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. नवीन वर्षात घरात येणारी ऊर्जा ही सुस्तावलेली नसावी, तर ती अत्यंत सक्रिय आणि सकारात्मक असावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. क्या बात आहे. आणि म्हणूनच सूर्यास्तानंतर जेव्हा ती विशिष्ट ऊर्जा वातावरणातून कमी होते तेव्हा ही गुढी अत्यंत आदरपूर्वक खाली उतरवली जाते, कारण तिचे एका अँटेनाचे काम पूर्ण झालेले असते. हे ऊर्जेचे विज्ञान समजून घेतल्यानंतर ना मला आता एका वेगळ्या पैलूकडे वळायचे. बरं. आपण या गुढीला विजयाची गुढी म्हणतो. होय. पण जेव्हा मी ऐतिहासिक नोंदी आणि पौराणिक कथा तपासल्या तेव्हा मला एकच एक विजय सापडला नाही. माझ्या वाचनात 3 पूर्णपणे वेगवेगळ्या कथा आल्या आहेत. होय, त्या आहेत. पहिली कथा सांगते की याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि वेळेचे चक्र सुरू झाले. बरोबर. दुसरी कथा रामायणाची आहे. 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून प्रभू राम जेव्हा अयोध्येत परतले तो हाच दिवस होता. अगदी बरोबर. आणि तिसरा संदर्भ पूर्णपणे ऐतिहासिक आहे. शालिवाहन राजाने शकांवर मिळवलेला मोठा विजय. जेव्हा तो विजयी होऊन परतला तेव्हा त्याच्या प्रजेने आनंदोत्सवात त्या गुढ्या उभारल्या. पण मला सांगा, हे तिन्ही पूर्णपणे वेगळे प्रसंग आहेत, तरीही ते एकाच दिवशी कसे जोडले गेले? यामागे खूप सुंदर सूत्र आहे. या तिन्ही कथा वरवर पाहता जरी वेगळ्या वाटत असल्या तरी त्यांचा गाभा एकच आहे. कोणता? अंधारावर प्रकाशाची मात आणि एका नव्या सकारात्मक पर्वाची सुरुवात. अच्छा. शालिवाहन राजाची कथा तर खूपच रंजक आहे. असं म्हटलं जातं की शालिवाहनाने मातीचं सैन्य बनवलं आणि त्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुंकले आणि त्या सैन्याच्या जोरावर शकांचा पराभव केला. हो, मी वाचले हे. पण हे थोडं अशक्य वाटतं ना? कारण ही कथा रूपकात्मक आहे. मातीचं सैन्य म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनता. अरे वा. हो, त्यांना एकत्र करून त्यांच्यात लढण्याची प्रेरणा निर्माण करून त्याने परकीय आक्रमकांना परतवून लावले. तो सर्वसामान्यांचा विजय होता आणि म्हणूनच तो विजय साजरा करण्यासाठी राजवाड्यावर नाही तर प्रत्येक सामान्य माणसाच्या घरावर गुढी उभारली गेली. इथेच मला एक मोठी गोम वाटते. काय? जर हा सर्वसामान्यांचा विजय आहे, आनंदाचा सण आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर मग दिवसाची सुरुवात कडुलिंबाच्या अत्यंत कडू पानांनी का केली जाते? म्हणजे विजयाच्या उत्सवात हा कडवटपणा कशासाठी? आपण गोड खीर खाऊनही सुरुवात करू शकलो असतो ना? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर भारतीय तत्वज्ञानाच्या अत्यंत प्रगल्भ अशा विचारात दडलेले आहे. बरं. खरा विजय किंवा खरा आनंद हा फक्त यश मिळवण्यात नसतो. जीवन हे कधीच फक्त गोड असू शकत नाही. हे तर खरंय. येणाऱ्या नवीन वर्षात सर्व काही सुरळीतच असेल असं नाही. अनेक कठीण, अनपेक्षित आणि कडवट प्रसंगही येतील. कडुलिंबाची पाने ही याच वास्तवाची कठोर जाणीव करून देतात. त्या कडवटपणाला नाकारायचं नाहीये, तर त्याला स्वीकारून पचवायचे आहे. म्हणजे एक प्रकारची तयारी. अगदी. ज्या धैर्याने आपण आयुष्यातील आनंद स्वीकारतो त्याच ताकदीने आणि संयमाने दुःखालाही सामोरे जायचे आहे. हा एक प्रकारचा मानसिक रियाजच आहे. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं. पण यामागे नक्की